नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रज्ञा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 5 ऑगस्ट 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, सर्वप्रथम आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? वंदे मातरमचा अपमान करणारे विधेयक राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये केव्हा मंजूर झालेलं आहे? लक्षात घ्या, केव्हा सादर करण्यात आलं आहे असं नाही विचारलं, केव्हा मंजूर करण्यात आलं आहे, अप्रूव्ह करण्यात आलं आहे असं विचारलं आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए 29 आणि 30 जुलै. अल्टरनेटिव्हली या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरमचा अपमान करणारे जे काही विधेयक होतं ते या ठिकाणी राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये मंजूर करण्यात आलेलं आहे. पर्टिक्युलरली राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली 29 जुलै 2026ला, तर लोकसभेमध्ये मंजुरी देण्यात आली 30 जुलै 2026ला. या तारखा महत्त्वाच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा. लक्षात घ्या, मोस्ट ओल्डेस्ट फुटबॉल कॉम्पिटिशन, ज्याचं नाव काय आहे तर दुरंत कप. तर या ठिकाणी या सर्वात जुन्या फुटबॉल स्पर्धा असलेल्या या स्पर्धेच्या 135व्या पर्वाला शिलाँगमध्ये या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. कोणत्या? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक ए दुरंत कप हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बरोबर. तर आशियातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा दुरंत कप या स्पर्धेच्या 135व्या संस्करणाला शिलाँगमध्ये सुरुवात झालेली आहे. बरोबर, 135वं संस्करण आहे दुरंत कप असं या कपाचं नाव आहे. ठीक आहे, कधी कधी काय होतं प्रश्न फिरवून विचारला जातो की बाबा दुरंत कप हा जो काही कप आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर फुटबॉल तेव्हा योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पहिलाच प्रश्न आहे एखाद्या क्रीडा स्पर्धेबद्दल. तर झालेल्या बाकीचे जे काही क्रीडा स्पर्धा आहेत त्याचे जे काही विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. मी खूप काळजीपूर्वक भरपूर वेळा सांगितलं आहे, तुम्ही अभ्यास किती करता हे खरंच महत्त्वाचं नाहीये. केलेल्या अभ्यासावरती परत 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 किती वेळा रिव्हिजन मारता हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या. 2025-26 मध्ये जे काही रणजी करंडक स्पर्धा झाली ती जिंकली जम्मू आणि काश्मीरने. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चं विजेतेपद किमी अँटोनेली याच खेळाडूने जिंकलं. ICC पुरुष T20 विश्वचषक 2026 भारताने जिंकलं. सॅफ अंडर 20 चॅम्पियनशिप 2026 बांगलादेशने जिंकली. थॉमस कप 2026 पुरुषांचं जिंकलं चीनने. तर उबर कप 2026 जे की महिलांचं असतं ते जिंकलं दक्षिण कोरियाने. त्यानंतर नॉर्वे चेस 2026 जिंकलं आर प्रज्ञानंदा या खेळाडूने. तर त्यानंतर फ्रेंच ओपन 2026 झालं, त्याच्यामध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद अलेक्झांडर झ्वेरेव या खेळाडूने जिंकलं. तर याच फ्रेंच ओपन 2026 मध्ये महिला एकेरीचं विजेतेपद मीरा आंद्रीवा यांनी जिंकलं. 18 वर्षाखालील पुरुष आशिया कप जे की हॉकी संदर्भात होतं ते या ठिकाणी जिंकलं आपल्या प्याऱ्या भारताने. तर पहिली जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये अव्वल क्रमांकावरती भारत आलेला आहे. आणि शेवट सॅफ महिला चॅम्पियनशिप 2026चं देखील विजेतेपद आपल्या भारताने या ठिकाणी जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सिपकीला खिंड कोणत्या राज्यामध्ये आहे जिथे कोविड-19 महामारीमुळे स्थगित झालेला भारत आणि चीन यांच्यातील सीमापार व्यापार जवळपास 6 वर्षानंतर पुन्हा एकदा सुरू झालेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही खिंड आहे. कोणती? सिपकीला खिंड. बरोबर, तर ही या राज्यामध्ये स्थित आहे. कोविडमध्ये ती या ठिकाणी बंद करण्यात आली होती. जो काही सीमापार व्यापार होता तो आता जवळपास 6 वर्षानंतर परत एकदा सुरू झालेला आहे. कोविड-19 महामारीमुळे 2020 पासून तो स्थगित ठेवल्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू होण्याची तारीख झाली आहे 1 ऑगस्ट 2026ला ऑलरेडी सुरू झाले आहे. व्यापार यंत्रणा कशी असणार आहे? तर इतर सीमा घाटांच्या विपरीत सिपकीला एका वैशिष्ट्यपूर्ण पारंपरिक वस्तू विनिमय पद्धतीद्वारे चालते जिथे स्थानिक व्यापारी मान्यताप्राप्त वस्तूंची देवाणघेवाण करतात. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे या प्रश्नाच्या संदर्भात. ठीक आहे, पर्याय क्रमांक डी हिमाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. हिमाचल प्रदेशबद्दल सांगायचं म्हटलं तर स्थापना 25 जानेवारी 1971. मुख्यमंत्री आहेत सुखविंदर सिंग सुकू. राज्यपाल आहेत कविंदर गुप्ता. राजधानी आहे शिमला. क्लिअर? राष्ट्रीय उद्यान आहे ग्रेट हिमालयन, पिन व्हॅली, सिम्बलबारा आणि 3 महत्त्वाचे धरण पांडोह, चमेरा, नाथपा, जाकरी.
पुढचा प्रश्न क्रमांक 3, हॉकी वर्ल्ड कप 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर लक्षात घ्या, 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. 2 ठिकाणी, पर्याय क्रमांक ए बेल्जियम या ठिकाणी आणि पर्याय क्रमांक बी नेदरलँड या ठिकाणी. दोन्ही ठिकाणी हॉकी वर्ल्ड कप 2026 या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याला अनुसरूनच 2 प्रश्न लिहून घ्या अजून. भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत? पुरुषांच्या संघाचे आहेत कर्णधार हरमनप्रीत सिंग, तर महिला संघाचे हॉकी संघाचे कर्णधार आहेत सलीमा टेटे या ठिकाणी कर्णधार आहेत. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. 3 गोष्टी सांगितल्या. हॉकी विश्वचषक 2026 बेल्जियम आणि नेदरलँड या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत, ज्याच्यामध्ये भारतीय हॉकी संघामध्ये पुरुषांच्या हॉकी संघाचे कर्णधार आहेत हरमनप्रीत सिंग, तर महिलांच्या हॉकी संघाचे कर्णधार आहेत सलीमा टेटे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 4, 100% प्रश्न विचारताना स्टार मार्कून ठेवा. भारताचे 101 क्रमांकाचे रामसर स्थळ ज्याचं नाव आहे ग्लॉ सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अरुणाचल प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, अरुणाचल प्रदेश या ठिकाणचं हे 101 क्रमांकाचं रामसर स्थळ आहे. पहा, कन्फ्युजन झालं. अरुणाचल प्रदेश या ठिकाणचं नाही, अरुणाचल प्रदेश या राज्यातील हे पहिलंच रामसर स्थळ आहे, परंतु 101 क्रमांकाचं रामसर स्थळ कुठे आहे? अरुणाचल प्रदेशमध्ये, ज्याचं नाव आहे ग्लॉ सरोवर. ठीक आहे. 101 क्रमांकाचं आहे ग्लॉ सरोवर. 99 क्रमांकाचं आहे शेखा झील पक्षी अभयारण्य जे की उत्तर प्रदेशमध्ये आहे. 100व्या क्रमांकाचा आहे जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य जे की सुरहाताल म्हणजेच उत्तर प्रदेश या ठिकाणी आहे. आणि 101 क्रमांकाचं रामसर स्थळ आहे ग्लॉ सरोवर जे की अरुणाचल प्रदेश या राज्याच्या अंतर्गत स्थित आहे. अरुणाचल प्रदेश. स्थापना 20 फेब्रुवारी 1987. मुख्यमंत्री प्रेमा खांडू. राज्यपाल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक. राजधानी इटानगर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय धरण या ठिकाणी आहेत. कोणकोणते? माफ करा, राष्ट्रीय धरण नाही, 2 महत्त्वाचे धरण आहेत रंगनाडी आणि सुमानसिरी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मौलिंग आणि नामदाफा. 4 महत्त्वाचे नृत्य प्रकार आहेत बुइया, चलो, वांचो आणि पोनुंग. पुढचा प्रश्न क्रमांक 5, भारतीय रेल्वेने 29 किलोमीटर लांबीच्या दानापूर फतुहा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला कोणत्या भारतीय राज्यामध्ये मंजुरी दिली आहे, अप्रुव्हल दिलेलं आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय रेल्वेने 29 किलोमीटर लांबीच्या दानापूर फतुहा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पाला बिहार या ठिकाणी राज्यामध्ये मंजुरी दिली आहे. मल्टी ट्रॅकिंग म्हणजे नेमकं काय? तर लक्षात घ्या, विद्यमान मार्गावर अतिरिक्त रेल्वे मार्ग जोडणे. भारतीय रेल्वे ही पद्धत गर्दीच्या मार्गावर गाड्यांची वाहतूक वेगळी करण्यासाठी, प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमधील संघर्ष कमी करण्यासाठी आणि मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी या मल्टी ट्रॅकिंग सिस्टीमचा वापर करत असतात. पर्याय क्रमांक ए बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. बिहारबद्दल सांगायचं म्हटलं, स्थापना 22 मार्च 1912. मुख्यमंत्री सम्राट चौधरी. राज्यपाल सय्यद अता हसनैन. राजधानी पटना. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान वाल्मिकी, राजगीर, कानवर आणि एकच महत्त्वाचं धरण इंदापुरी नावाचं. ठीक आहे. इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे, एमपीएससी कंबाईन ग्रुप सी आणि तलाठी भरतीसाठी या ठिकाणी प्रिलिमची बॅच ऑलरेडी लॉन्च केली आहे. इंग्लिश मीडियममध्ये बॅच आहे, मराठी मीडियममध्ये बॅच आहे. इंग्लिश मीडियमची बॅच आहे या ठिकाणी 5,999 रुपयाला, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्टडी मटेरियल या ठिकाणी विथ पोस्ट तुम्हाला घरपोच मिळणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे जे काही तलाठी भरती 2026 मराठी मीडियमची बॅच आहे त्याची किंमत आहे 2,999. हे दोन्ही या ठिकाणी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड या ठिकाणी बॅचेस असणार आहेत, तुम्हाला भेटणार आहेत ॲप्लिकेशनमध्ये. तसंच या ठिकाणी इग्नाइट अकॅडमीच्या ॲप्लिकेशन मध्ये एमपीएससी पॅटर्ननुसार सर्व विषयांच्या मोफत पीडीएफ नोट्स ऑलरेडी अपलोड करण्यात आल्या आहेत. या नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल, इग्नाइट अकॅडमीचं ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारताने बॉक्सिंग या खेळामध्ये सर्वात जास्त म्हणजेच किती सुवर्ण पदके जिंकलेली आहेत? तर लक्षात घ्या, भारताने टोटल 13 सुवर्ण पदके जिंकले, परंतु सर्वाधिक सुवर्ण पदके या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 7 सुवर्ण पदक एकट्या बॉक्सिंग या प्रकारच्या खेळामध्ये जिंकलेले आहेत. टोटल भारताने किती पदके जिंकली? 39. त्याच्यामध्ये सुवर्ण किती आहेत? 13. रौप्य किती आहेत? 17. आणि कांस्य किती आहेत? 9. 13 जे सुवर्ण आहेत त्याच्यामध्ये सर्वाधिक 7 सुवर्ण पदक कशात आहेत? बॉक्सिंगमध्ये. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि हे जे काही बॉक्सिंगमध्ये 7 सुवर्ण पदक जिंकणारे खेळाडू कोणकोणते आहेत? लिहून घ्या. प्रीती पनवार, जैस्मिन लांबोरिया, साक्षी चौधरी, प्रिया गणगास, अरुंधती चौधरी, सचिन सिवाच आणि अंकुल पंगल. बरोबर. तर हे या ठिकाणी 7 जण आहेत सुवर्ण पदक जिंकणारे बॉक्सिंगमध्ये.
पुढचा प्रश्न क्रमांक 7. अलीकडेच भारतीय अवयवदान दिवस टिंबटिंब रोजी साजरा करण्यात आलेला आहे. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कालपरवाच 3 ऑगस्टला आपण दरवर्षी भारतीय अवयवदान दिवस म्हणून साजरा करतो. लक्षात घ्या 2026 मध्ये हा 16वा भारतीय अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा केला आहे. सुरुवात याला झाली होती 2010 मध्ये. उद्देश काय तर अवयवदानाबाबत जनजागृती करणे, गैरसमज दूर करणे आणि नागरिकांना अवयवदानासाठी प्रोत्साहन देणे. कारण काय या ठिकाणी गोष्टीला तर 3 ऑगस्ट 1994 रोजी एम्स नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील पहिलं यशस्वी हार्ट ट्रान्सप्लांट झालेलं होतं. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे आणि यालाच अनुसरून या ठिकाणी 3 ऑगस्टला या ठिकाणी दरवर्षी अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 ऑगस्टला राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट हा सप्ताह आपण जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा करतो. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस, 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि राष्ट्रीय भालाफेक दिवस, 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस, 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस, 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस, 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस, 15 ऑगस्ट 2026ला यावर्षी आपण 80वा क्रमांकाचा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस, 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस, 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याच्या पारंपरिक पिथोरा नावाची एक चित्रकलेचा प्रकार आहे त्याला ऑफिशियली अधिकृतपणे GI टॅग प्रदान करण्यात आलेला आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर. तर गुजरात राज्याच्या अंतर्गत या ठिकाणी पारंपरिक कल्चरल या ठिकाणी पिथोरा नावाची एक चित्रकला आहे त्याला या ठिकाणी अधिकृतपणे GI टॅग सर्टिफिकेशन देण्यात आलेलं आहे. गुजरात. स्थापना 1 मे 1960. याच दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्यपाल आचार्य देवव्रत, राजधानी गांधीनगर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान गीर, ब्लॅकबक, वनसदा. 5 महत्त्वाचे धरण सरदार सरोवर, उकाई, काढणा, दंतेवाडा आणि धारोई. पुढचा प्रश्न. भारतीय वायोलिन वादक एल सुब्रमण्यम यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. एक पॉईंट लिहून घ्या. संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान, जागतिक फ्युजनमधील त्यांचे अग्रणी कार्य आणि भारत व श्रीलंका यांच्यातील सांस्कृतिक राजनैतिक संबंधातील त्यांच्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना या ठिकाणी श्रीलंका देशाच्या सर्वोच्च राज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. नाव आहे त्यांचं एल सुब्रमण्यम. कोण आहेत तर भारतीय वायोलिन वादक आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 10. 3 ऑगस्ट 2026 रोजी इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणसाठी भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. विश्वेश नेगी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न. भारतीय सशस्त्र दलाच्या कोणत्या शाखेने ऑगस्ट 2026 मध्ये रोटर क्लॅप 3 हा सराव आयोजित केला होता. 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. इंडियन एअर फोर्स, भारतीय हवाई दल. मला कमेंट करून सांगा इंडियन एअर फोर्स बद्दल 3 गोष्टी. पहिली गोष्ट, भारतीय हवाई दल दिवस केव्हा साजरा करण्यात येतो, भारतीय हवाई दलाचे या ठिकाणी प्रमुख कोण आहेत आणि भारतीय हवाई दलाचे वर्तमानमधील उपप्रमुख कोण आहेत. बरोबर. या 3 गोष्टी मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायच्या आहेत. हा जो काही सराव होता तो राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि शेवटचा प्रश्न. पाकिस्तानच्या ब्रॉड पीकवर हिमस्खलनामुळे मृत्यू पावलेले जगप्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा, ज्याला निम्सदाई असं देखील म्हटलं जातं, कोणत्या देशाचे होते. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नेपाळ देशाला बिलॉंग करत होते. लक्षात घ्या निर्मल पुरजाने केवळ 6 महिन्यामध्ये 8000 मीटरपेक्षा जास्त उंचीची जगातील सर्व 14 शिखरे सर करून एक ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला होता. ही देखील गोष्ट मला त्यांच्याबद्दल लक्षात ठेवायची आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न. महिलांच्या नेतृत्वाखालील वितरित नवीकरणीय ऊर्जा धोरण स्वीकारणारे पहिले भारतीय राज्य कोणते आहे. महाराष्ट्र, राजस्थान,
छत्तीसगड की तमिळनाडू? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.